आणि मित्रांनो 10-11च्या टायमिंगला मैदान गच्च असं पब्लिकनं भरलेलं आणि फॅन फॉलोअर्सला भेटल्यावर प्रसिद्ध गाडा मालकीन उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड ही आपल्याला मैदानावर दिसली आणि त्यांच्या राजाने आताच गट पास केला. चला म्हणलं आता कोरेगाव हिंदकेसरी मैदानावर कोणकोणते नंदी आलेत बघूया. मैदानावर नंदी बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला बिंजोडचा बादशाह राहुलबाईंचा मथुर दिसला आणि मथुर गट पास होऊन आलता म्हणून बऱ्याच युट्यूबरांनी राहुलबाईंच्या मथुरच्या कडेला गर्दी केली. राहुलबाईंच्या मथुर पासून पुढे आल्यावर आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल दिसला. वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादल पासून पुढे आल्यावर आपल्याला कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या गट पास करून आलेला दिसला. व्हाईट गोल्ड चिक्यापासून पुढे आल्यावर आपल्याला बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध गाडा मालकीन उर्मिलाताई आणि उर्मिलाताईंचा राजा दिसला. उर्मिलाताईंच्या राजापासून पुढे आल्यावर आपल्याला बावधनकरांचा लक्ष दिसला आणि बावधनकरांच्या लक्षापासून पुढे आल्यावर आपल्याला एवढा म्हातारा असून मैदान गाजवतोय असा सप्ता हिंदकेसरी सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर दिसला. सप्ता हिंदकेसरी सुंदर पासून पुढे आल्यावर आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद स्वर्गीय रायफल 81-81 याचा छोटा भाऊ सिकंदर 81-81 दिसला. सिकंदर पासून पुढे आल्यावर आपल्याला पिंटू शेट मोडक वडकीकरांचं कॉकटेल दिसलं. पिंटू शेट यांच्या कॉकटेल पासून पुढे आल्यावर आपल्याला शॉटगन मेहरबान दिसला. शॉटगन मेहरबान पासून पुढे आल्यावर आपल्याला कोडोली सातारकरांचा लकी शेट दिसला. गोडलीकरांच्या लकी शेट पासून पुढे आल्यावर आपल्याला पंढर शेट फडके यांचा 10 सर्जा दिसला.